बघा मॅचला सुरुवात होईल तसा आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला पुन्हा एकदा. अगदी कर्णाला विभागातील बारापाडा गावचे सुपुत्र चेतनजी गावण सर यांचा आवाज ऐकूया. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. ग्रँड फिनाले पाहायला मिळतोय. दमदार मॅचेस आजच्या दिवसात पाहायला गेलं तर मागील मॅच पाहिले असेल कालुंद्र्यासारख्या ताकदवान संघाला नमवलं गेलंय आणि बॅटिंग साठी आता पाहायला मिळतोय गाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. अविनाश आणि त्याच्या साथीला दर्शन. आदरणीय सन्मान्य करण बेडेकर साहेबांचा सकाराम साहेबांचा सन्मान केला जातोय, तर या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक फेकण्यासाठी भूषण पाटील सातत्याने चांगली गोलंदाजी करत आला. आज मात्र बऱ्याच दिवसानंतर हा संघ फायनल मध्ये येताना पाहायला मिळालाय. पारगाव संघ बराच संघर्ष करत होता. कालच्या दिवसात भरीव कामगिरी केली. चॉप करण्याचा प्रयत्न. भूषणचा वेगवान बॉल, कमालीचा बॉल, खोलवर टप्प्यासाठी गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल बॅटिंग करत असताना आपण पाहतोय दर्शन आणि त्याच्या साथीला अविनाश. ही जोडी महत्वाची आहे, मात्र दुसऱ्या बाजूने जोडी फोडावी लागेल भूषणला. पारगाव संघाकडून खेळत असताना इथे देखील जागा बनवल्या. फटका गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे. प्रयत्न कमी पाहायला मिळाला आणि बॉल फरार होतोय. 4 धावांसाठी चौकार. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये भरताना पाहायला मिळतोय. चौकार आणि अकाउंट ओपन केलंय. दर्शन स्फोटक खेळाडू आहे, विध्वंस खेळाडू आहे. मागील मॅच मध्ये देखील जबरदस्त खेळ केला होता आणि कालुंद्र्यासारख्या संघाला नमवलं होतं आणि त्याआधी कर्तेश्वर मोठे भिंगार सारख्या संघाला नमवलं होतं, जिथे 1 बॉल 1 चा सामना जिंकला होता. आणि काय मॅच पाहायला मिळाली होती. फिल्डिंग मध्ये थोडस चेंजेस पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रोटेक्शन तैनात करण्यात आला. पुढचा बॉल कमी गतीने टाकलेला. अगदी चकवा देत असताना डॉट बॉलची होते समाप्ती. आदरणीय सन्माननीय भूषणसाठी प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय भूषण मालकर साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. कमालीची मॅच आपण पाहतोय. ग्रँड फिनाले या मॅच फटका चांगला आहे. बॉलला फेकून दिलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दॅट्स अ मॉन्स्टर हिट षटकार. चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. मोठी धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न आहे वडगर संघाचा आणि त्याच विरोधात भूषणवर आक्रमण केलं जातं. पहिल्या षटकामध्ये मान्यवरांचं आगमन व्यासपीठाकडे होताना पाहायला मिळतोय. दमदार व्यक्तिमत्व आदरणीय किशोर किशोर साहेबांकडून या स्पर्धेला मालिकावीर ट्रॉफी, त्याचबरोबर प्रथम द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफ्या दिल्या. त्यांचं देखील मनापासून आभारी आहेत. चांगला फटका एक्झिक्यूट. दुसरीचा प्रयत्न नकार दिला. आदरणीय सन्मान्य किशोर ठाणगे साहेबांकडून या स्पर्धेला चमचमणाऱ्या ट्रॉफ्या, प्रथम द्वितीय त्याचबरोबर मालिकावीर, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, क्षेत्ररक्षक अशा ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या. त्यांचं देखील मनपूर्वक आभारी आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे सामना रोमहर्षक पाहायला मिळतोय. पुढचा बॉल भूषणचा कॅप मध्ये आहे. गलीमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या धावसंख्येवर. पॉवर प्ले मध्ये अत्यंत चांगलं षटक फेकलं गेलंय भूषण पाटीलच्या माध्यमातून. चांगला खेळ पाहायला मिळतो. टीम मीटिंग करायची नाही, थोडं घाई करायची. पारगाव टीमला विनंती असेल. अंधार झाल्यानंतर मग बॉल दिसणार नाही, त्यामुळे थोडीशी घाई करायची आहे. आदरणीय सन्माननीय किशोर ठाणगे साहेबांना विनंती असेल, आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. मंचकावर आपला सन्मान केला जाईल, तर सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा.
कमालीचा सामना पाहायला मिळतो. आजच्या दिवसात वडगड संघाने दमखम दाखवला. कमालीचा खेळ पाहायला मिळाला. अगदी कर्तेश्वर भिंगार संघाच्या अगेन्स्ट 1-1 असताना देखील सामना आपल्या बाजूने वळवला आणि त्यानंतर मग पाहायला गेलं तर कालुंद्र सारख्या संघाला नमवलं गेलं. आदरणीय सन्माननीय प्रवीण भोईर साहेबांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. फिल्डिंग मध्ये बदल पाहायला मिळतोय. प्रफुल्लला प्राचार्यांकडे दिलंय. षटक क्रमांक 2 साठी अतिशला प्राचार्य करण्यात आलंय. फिल्डिंगची वीररचना लॉंग ऑफ लॉंग ऑन डीप बॅकवर्ड पॉइंट मिड विकेट तैनात करण्यात आलाय. वर्तुळाच्या आतमध्ये 30 यार्ड घेड्यामध्ये कमी गतीने टाकलेला बॉल, चांगला बॉल पाहायला मिळतोय. प्रभावित करतोय. पहिल्याच बॉलवर अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळतोय. कमी गतीने टाकलेला बॉल, चेंज ऑफ प्रेस पाहायला मिळतोय आणि पाहायला गेलं तर बॅटरला नाचवलं जातं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. आदरणीय सन्माननीय किशोर ठाणगे साहेबांचा सन्मान केलेला मुख्य व्यासपीठावर, तर या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. उंच फटका खेचलाय, बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आजच्या दिवसात चांगला खेळ, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील राहिला. कमालीचा खेळ केलाय दिवसभरात. आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर कालच्या दिवसात पारगाव संघाची भरीव कामगिरी राहिली होती या स्पर्धेमध्ये. आदरणीय सन्माननीय मुकेश बाविस्कर साहेबांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावर यायचं. कमी गतीने टाकलेला बॉल, व्हेरिएशन पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस, गती काढली जाते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी होत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मध्ये कमबॅक केलं गेलं. पाहायला गेलं तर एका बाजूला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं पारगाव संघ, आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना भिवंडी परिसरातील दादा संघ, वडगड संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. अत्यंत महत्वाची मॅच आहे. पाहायला गेलं तर ग्रँड फिनाले पाहतो, इथून जिंकणार तो पहिल्या क्रमांकाचा ट्रॉफी घेऊन जाणार आणि जो हरणार तो द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी घेऊन जाणार. कुणाल तारेकर बॉलच्या खाली येतो. फेकी कमालीची पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल पाहायला मिळतोय. जिथे सिंगल एकवटली गेली, या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. मग क्रिकेटमध्ये 17 अंक म्हटला तर निल्सन अंक म्हणून ओळखला जाणारा अंक आहे. मग क्रिकेट असा आहे की कधी काही घडू शकतो. मोठाही फटका येऊ शकतो, विकेटही प्राप्त होऊ शकतो. सारं पाहावं लागेल. पुढचा बॉल उंच गेला. ज्या अंकाची चर्चा होत होती मैदानाच्या आतमध्ये, आणि 17ला वडगरला लागलाय खतरा. मोठा विकेट प्राप्त केला. बॅटिंग करत असताना अविनाश नावाचं वादळ चमवताना पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक लागलाय. दर्शन बॅक टू द आउट. मोठा धक्का लागलाय दर्शनच्या स्वरूपात. थोडीशी पावेलमध्ये शांतता पाहायला मिळतोय. ज्या दर्शनने चांगली धावसंख्या सेट केली होती, त्याच्या बॅट मधून एक चौकार, एक षटकार आला होता. त्या दर्शनला लवकर परतवलं गेलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनिंग नंबर 3 साठी जीतने देखील आज सकाळपासून चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये. मोरिया 11 क्रिकेट संघ ही मानाची स्पर्धा आपण पाहतोय. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन मध्ये बॉल अडवलं जाते, जिथे एकवटली जाते सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 18. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. यायचं. दमदार व्यक्तिमत्व, या परिसराचे कार्य सम्राट, दमदार व्यक्तिमत्व. स्कोर बोर्डला धावसंख्या 18. ज्यांची इथे उपस्थिती लाभते बघा, सन्माननीय आपण पाहत आहे
पळसपे ग्रामपंचायत आणि पळसपे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहत आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये प्रत्येकाच्या अगदी कार्यक्रमामध्ये सातत्याने आपण त्यांना पाहत असतो आणि ज्यांच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक वेगवेगळ्या विविध कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं तर अगदी त्याचा हातगंडा सातत्याने लाभत असतो. या स्पर्धेला सुद्धा ज्यांनी आम्हाला रोख रक्कम 50,000 रुपये या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी दिली आहे त्यांचे इथे सर्वांचे लाडके अण्णा चंद्रकांतजी भुईर यांचं इथे शुभागमन झाले. त्यांच्या समवेत आपण पाहतो आमचे संजयजी वारके असतील, त्यानंतर आपण पाहू शकाल आमचे स्वप्नीलजी भुईर यांना आपण पाहू शकाल, किशोरजी ठाणगे यांना आपण पाहताय ज्यांनी प्रथम द्वितीय आणि मालिकावीर ट्रॉफी आम्हाला दिली आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर आमचे भाऊ बैकरे सुद्धा इथे उपस्थित झालेत का ग्रामपंचायत कर्मचारी आपण पाहताय या सर्वांचं. त्यानंतर प्रवीण भोईर आपण सुद्धा या, आपलं सुद्धा स्वागत आहे. प्रवीण भोईर आणि मंगेश पाटील ज्यांनी आम्हाला या मानवतमाच्या ट्रॉफीज आम्हाला या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलेत त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, हार्दिक 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 स्वागत. कमालीचा फटका पाहायला मिळतो, बॅकफुटला गेले आणि त्यानंतर लॉंग ऑनला ठोकलेला हा दमदार षटकार आणि या 6च्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तब्बल 24 धावा. ओ वेगाने टाकला, स्क्वेअर लागला, बॉलला उडवलाय, फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. दमखम दाखवत असताना पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग रोहित हिटमॅन आणि पहा 2 बॉल 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या आणि या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. कमालीचा खेळ बहरताना पाहायला मिळतोय. पहिले 2 षटक थोडीशी धावसंख्याला लगाम लावला होता आणि त्यानंतर घेर चेंज केलाय. त्यानंतर सन्माननीय आमची अनंतजी आत्मोडे असतील आणि त्यानंतर आपण पाहताय रमेशजी भुईर आपण सुद्धा या व्यासपीठावर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आमच्या अनिकेतजी भगत ज्यांनी आम्हाला डीजे पुरस्कृत केले या स्पर्धेसाठी. राकेशजी पाटील ज्यांनी आम्हाला सायकल पुरस्कृत केली आहे त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा यायचं. प्रकाशजी टोकल असतील आपण सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक स्वागत. या वेळेला आपण पाहताय अगदी डीप मध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक होते, दुसरीचा प्रयत्न कदाचित आणि इथून मात्र अगदी पाहायला मिळत आहे फलंदाज बॅट्समन आउट असेल. OUT पाहताय सन्माननीय समीरजी बेडेकर इंटरनेटची सेवा ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी पुरवली आहे त्यांचं स्वागत करूया आपण. त्यानंतर राकेशजी पाटील ज्यांना आम्हाला बायसिकल दिली आहे त्यांचं स्वागत असेल. अनिकेतजी भगत डीजे व्यवस्था ज्यांनी आम्हाला पुरवली आहे. चेतन गवंडे असतील ज्यांनी जनरेटर अगदी डिझेल सहित आम्हाला पुरस्कृत केले त्यांचं आपण स्वागत करूया. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज फिल्डर शूज आपण पाहताय ज्यांनी आम्हाला दिलंय तर द केक हाऊस कुंजन ठाकूर असतील ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहताय आम्हाला लकी ड्रॉ साठी एक सायकल दिली आहे सन्माननीय भूषण महालकर असतील त्यांचं स्वागत करूया आपण. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक ट्रॉफीज आम्हाला दिलेत चिराग दामोदरे असतील त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आपण पाहताय जी जेवणाची व्यवस्था आम्हाला केली आहे रमेश पाटील, स्वप्नील हातमोडे, प्रवीण खोत, विनय गवंडी यांच्याकडून 5 पाण्याचे बॉक्स पाहायला मिळतात. या सर्वांचं हार्दिक 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 स्वागत. यावेळेला स्टेट फॉरवर्ड सरच्या दिशेने खेळतोय, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि एक संधी होती परंतु वेगाने दुसरी धाव कंप्लीट. त्यानंतर प्रसादजी गवंडी आपणा सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा यायचं, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आम्हाला ज्यांनी जनरेटरची सेवा पुरवली आहे ते चेतन गवंडी आपलं सुद्धा स्वागत असेल. कमालीची बॅटिंग पाहायला मिळतोय. ओ इथे नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल पाहायला मिळतो, पडल्यानंतर टेक ऑफ झाला आणि बॅट कट स्वरूपात सिंगल येताना पाहायला मिळतोय आणि या सिंगलच्या मदतीने धावसलग जाऊन पोहोचलाय. 34 झाल्यात. आता बॅटिंग करत असताना सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव संघाला 35 धावांचं आव्हान ठेवलंय. कमालीचा खेळ पाहायला मिळाला. अंतिम मॅच पाहतोय ग्रँड फिनाले आणि या मॅच मध्ये आता धावा करायच्यात. बॅटिंग करत असताना पारगाव संघाला 35 धावांची आवश्यकता. मान्यवरांची देखील व्यासपीठावर मांदी येताना पाहायला मिळतोय. VIP डायजवर आजच्या दिवसभरात पाहायला गेलं तर अनेक सारे मान्यवर येताना पाहायला मिळाला. या स्पर्धेवरचं असलेलं प्रेम आणि या संपूर्ण मंडळी पाहायला मिळतोय या प्रेमापोटी येत असते.
दमदार आयोजन आपण पाहतोय. मोरिया क्रिकेट संघ पळसपे यांच्या माध्यमातून ही मानाची स्पर्धा बऱ्याच वर्षानंतर या मैदानात ही स्पर्धा भरवण्यात आली आहे आणि यशस्वी आयोजक म्हणून यांच्याकडे पाहिले जाणार आणि येणाऱ्या कालावधीमध्ये देखील नाईटची स्पर्धा याच क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळेल. हे वैशिष्ट्य असलेल्या मैदानाचं सातत्याने पहा. मग स्पर्धेसाठी संपूर्ण आयोजकांची मेहनत राहील आणि त्याचबरोबर येणाऱ्या कालावधीमध्ये कमी कालावधीमध्ये देखील चांगलं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल याच मैदानावर. त्यानंतर बघा आपण पाहतोय ज्यांचं इथे शुभागमन झालंय श्रीकांतजी पवार आपण पाहतोय ज्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी तब्बल 11,000 रुपयाची आर्थिक सहाय्य आपण या स्पर्धेला दिलंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर सूरजजी आतमोडे असतील पूर्ण मंडपाची व्यवस्था आपण पाहताय त्यांचं आपण हार्दिक स्वागत. ज्यांनी आम्हाला लाईव्हची अगदी व्यवस्था पुरवली आहे ते आमचे दिलीपजी बेडेकर असतील अंकित बेडेकर यांच्या माध्यमातून आम्हाला ती लाईव्हची व्यवस्था पुरवली आहे. त्यानंतर आपण पाहिलं असेल साई ठाणगे यांच्या माध्यमातून सुद्धा लाईव्हची आम्हाला व्यवस्था पुरवली आहे. सर्वांचं स्वागत. इंटरनेट सेवा तिसा इंटरनेट समीर बेडेकर असतील त्यांचं स्वागत असेल. किशोरजी ठाणगे यांच्याकडून 10 चेंडूचे बॉल बॉक्स आम्हाला या स्पर्धेसाठी दिलेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. महेश पाटील यांच्या माध्यमातून 5 बॉल बॉक्स आम्हाला या स्पर्धेसाठी. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज फिल्डर शूज आम्हाला पाहताय दिले. द केक हाऊस कुंजन ठाकूर यांच्या माध्यमातून दिलंय. या सर्वांचा ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला आर्थिक सहाय्य दिलंय वस्तुरूपी मदत केली आहे त्या सर्व मान्यवरांचं आम्ही करतोय मोर रेल्वे क्रिकेट संघ पळसपे आपल्या सर्वांचं हार्दिक 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 स्वागत. त्यानंतर बघा ज्यांनी पळसपे टेनिस क्रिकेटसाठी एक कालखंड गाजवला ते एक जबरदस्त क्रिकेटर म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय ते आमचे भरतजी कटेकर यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल आपण यायचं मुख्य व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला स्पीडअप करायचं बघा. चला थोडी घाई करायच्या. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. कुणाल तारेकर आणि त्याच्या साथीला प्रवीण मोगल. कारच्या दिवसात या खेळाडूच्या नावावर अर्धशतक राहिले. या स्पर्धेमधला पहिला खेळाडू ठरला. या स्पर्धेमध्ये 50 धावा करणारा कमालीचा खेळ कालच्या दिवसात राहिला. 35चं टार्गेट सेट केलं. बॅटिंग साठी कुणाल पहिला बॉल फेस करत असताना ऑन साइडला फटका खेचला गेलाय. शॉर्ट लॉंग ऑन मध्ये बॉलला फील्ड करत असताना डॉट बॉलची होते समाप्ती. चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय जीत ज्याने बॅटिंग करत असताना देखील भरीव कामगिरी केली होती आणि गोलंदाजी करत असताना देखील अष्टपैलू खेळाडू आहे आणि कमालीचा खेळ पाहायला मिळाला आहे दिवसभरामध्ये. आजच्या पुढचा बॉल जीतचा कमी गतीने टाकलेला कुणालसाठी बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल कमी गतीने डिलिव्हर केला आणि त्यानंतर चकवा देत असताना पाहायला मिळतोय जिथे डॉट बॉलची होते समाप्ती. कमालीचं कमबॅक पाहायला मिळतोय. आता समीकरण बदलताना पाहायला मिळतोय. 16 बॉल 35 ची गरज आहे. कुणाल तारेकरला एक मोठी इनिंग अटवावी लागेल. स्मरण करावं लागेल या महत्वाच्या मॅचेस मध्ये. पुढचा बॉल कुणालसाठी. ओ फिरून गेला. फेवरेट झोन आहे कुणाल तारेकरचा. बॉलला फेकून दिला. फाईन लेग सीमा पलीकडे कुणाल तारेकरच्या बॅट मध्ये देतोय पहिला चौकार. कमालीची बॅटिंग करतोय. याच फटक्यांसाठी जाणला जातो मिस्टर 360 म्हणून ओळख असणारा हा खेळाडू. सातत्याने चांगला खेळ करत आलाय. या स्पर्धेसाठी आपण पाहताय ज्यांनी आम्हाला विजयजी चोरगे असतील त्यांच्या माध्यमातून 25,000 रुपयाची आर्थिक सहाय्य मदत आम्हाला पाहताय. त्यानंतर आमच्या अतुल दादा घरत असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा 25,000. राजेंद्र पाटील असतील माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य 25,000 रुपये. प्रकाशजी चौधरी यांच्या माध्यमातून 10,000. दिनेश दादा बेडेकर यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाची आर्थिक सहाय्य. विक्रम घरत असतील त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपये आम्हाला या स्पर्धेसाठी. अंकित गवंडी राज गवंडी 3,000 रुपये आम्हाला या स्पर्धेसाठी. प्रतीक चोरगे 3,000 रुपये. गुरुनाथजी बैकर 3,000 रुपये दिलेत. त्यानंतर सुधीर घरत असतील 1,000 रुपये. मंगेशजी पाटील 3,000 रुपये. प्रवीणजी भोईर 3,000 रुपये. देवीदास बैकर या वेळेला खोदून काढलाय बॉल. समोरच्या दिशेला आपण पाहता व्ही शेप मध्ये एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. फंबल थोडस पाहायला मिळत आहे. फिल्डिंग प्रयत्न केलाय तिसरीचा परंतु नकारलाय. प्रवीणने सांगितले नकोय. 2च धावा. देवीदास बैकर असतील तब्बल 10,000 रुपये या स्पर्धेसाठी. अतुलजी घरत 25,000. अभिजित राऊत 3,000 रुपये. प्रकाशजी ठोकल 1111.
सुनील दादा गवंडी 5,000 रुपये, राजेशजी पाटील 3,000, अनिलजी महालकर 2,000, विजेंद्र बेडेकर 1111 रुपये, त्यानंतर सज्जनजी वारके 5,000 रुपये, दिनेश दादा बेडेकर 10,000, चंद्रकांतजी भोईर अण्णा 50,000 रुपये या स्पर्धेसाठी। हा बॉल एज लागलीये, जोरदार जल्लोष अपील, इथून मात्र परतावं लागतंय। कुणाल तारेकर फलंदाज बाद, प्रवीण उंबरकर 10,000 रुपये, परीक्षित भगत 1,000 रुपये, भूषण त्यानंतर मल्लेशजी बरे यांच्याकडून 2222 आणि दशरथ पडलीकर 1111, भरत देसाई 1111। पुढचा बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, अचूक टप्प्यावर बॉल मारा पाहायला मिळतो आणि इथे चांगला बॉल डिलिव्हर केला। षटकाची होते समाप्ती, पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचली 1-7। आता करायच्यात बॉल शिल्लक आहे 12 आणि 28 ची गरज आहे। मोठी धावसंख्या सेट करावी लागेल, बॅटिंग करत असताना चांगल्या फॉर्म मध्ये धावा कराव्या लागतील। त्यानंतर बघा आपण पाहताय चिराग दामोदरे 2500, नीलवर्ण वडेवाला 500, लकी बिर्याणी 500 रुपये, गणेश हातमोडे 500 रुपये, मंगेश कडपे 500 रुपये, सागर मोबाईल 500 रुपये, जया चायनीज 500, जयजी ठाकूर यांच्याकडून 5 बॉक्स पाणी, महेशजी कांबळे 5,000, श्रीकांत पवार 11,000 रुपये, प्रकाश चौधरी 10,000, केशव ठाणगे 10 बॉल बॉक्स, जेडी भगत 500, बाळकृष्ण भगत 1,000 रुपये, लक्ष्मण बाईकर 2,000, जितेंद्र सरणेकर 500, गणेश भगत 1,000 रुपये। या सर्व दानशूर दात्यांचा करूया मोरिया ट्रॉफी मध्ये हार्दिक 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 स्वागत। जाऊया मॅच कडे। पहिलाच बॉल फुलर लेनचा बॉल ऑन साइडला वळवलाय, प्रोटेक्शन बॉलच्या खाली येतो, कमालीचं फिल्डिंग पाहायला मिळतं लॉंग ऑन मध्ये। दुसरीचा प्रयत्न, यस डेंजर एंडला धावत होते, पाहावं लागेल, चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये। कमालीची मॅच आपण पाहतोय, तिसरे पंच जॉईन होताना पाहायला मिळते जीवन गावंड सर। वेस्ट साइड साठी देखील रिप्ले घेतला, वेस्ट साइड चेक केलं जाईल, कमरेपेक्षा वर बॉल आहे का ते देखील पाहिलं जाईल। कमालीचा सामना आपण पाहतोय, जीवन गावंड सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतील। खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय का हे देखील पाहिलं जातोय। खेळाडू नॉट आउट आहे, वेस्ट साइड चेक करायचं, चेक केलं जाईल। सारं काही दूध का दूध, पाणी का पाणी। पंचांची भूमिका चांगली राहिली आहे जीवन गावंड सरांची आजच्या दिवसभरात आपण पाहतोय सरांना। फेअर डिलिव्हरी आहे, चला मॅच चालू ठेवायची। कमालीची मॅच पाहतोय, जिथे धावा करायच्यात बॅटिंग करत असताना 35चा पाठलाग करत असताना। आता धावा 12 बॉल 11 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा करायचे आहेत। ओ पायावर टाकण्याचा प्रयत्न, लेग स्ट्रिक सोडून जातोय, पंचांचा इशारा येतोय। व्हाईट बॉलचा अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली डबल डिजिटल मध्ये 10 या आकड्यावर। आता जिंकण्यासाठी 11 बॉल आणि 25 धावांची गरज। आणि कालच्या दिवसात या खेळाडूने मोठे मोठे फटके मारले होते। प्रवीणला पाहतोय, ओ उंच बॉलला फेकून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, ज्या खेळाडूची चर्चा केली आणि त्यानंतर हा येणारा फटका 6 धावांसाठी। कमालीची बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये प्रवीण। आदरणीय सन्माननीय सचिन साहेबांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर। सचिन कानसुरे भाई यांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर, त्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे। जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे दमखम दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये तोडफोड सुरू असताना पाहायला मिळतोय। गोलंदाजावर आक्रमण केलं जातं, चला थोडी घाई करायच्या, बेल कमी आहे आपल्याकडे।
सूर्य देखील अस्ताला गेला आणि पाहायला गेलं तर आता बॉल शिल्लक आहेत 10 आणि धावा करायच्यात 19. महत्वाचा खेळाडू आहे प्रवीण, चांगला खेळ करत असताना पाहायला मिळतो या मॅच मध्ये. प्रवीण साठी बॉल ड्राईव्ह केला, लॉंग ऑफ मध्ये प्रोडक्शन आहेत, बॉल खाली येताना पाहायला मिळतो जिथे सिंगल एकवटली गेल्या, दुसरीसाठी नकार दिला. 9 बॉल 18 ची गरज आहे. प्रत्येक चेंडू गणित 2 धावा येणं खूप महत्वाचं असेल या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा असा सामना होणे नाही पुन्हा. थोडी घाई करायची, वडगड संघाला विनंती असेल प्रत्येक बॉल वर मीटिंग घेतली जाते. पंच वॉन करायचं खेळाडूंना. पुलर लाईनचा बॉल उडवला, लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे बॉलला पाठवला. 6 धावांसाठी येतो मॅक्झिमम षटकार. चला पंच वॉन करायचं पा. वडगर संघ भरपूर वेळ घेतला जातो. सूर्य अंधारामध्ये हा मॅच खेळली जाणार, त्यामुळे थोडस सहकार्य करायचं, थोडं घाई करायचं, पंच वॉन करायचं. वारंवार मीटिंग घेतली जाते. मॅच देखील हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल ऑन साइडला, गलीमधून बॉल निघाला, शॉट. ओ इथे देखील फंबल झाल्या. प्रयत्न बॉलच्या खाली बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर स्प्रे घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूला थोडीशी दुखापत झाल्या आणि ड्रिंक ट्रॉली देखील घेऊन जायचंय. मॅच चालू ठेवायची, खेळाडूला दुखापत झाली, 12 खेळाडू पाठवायचे लगेच. मॅच चालू ठेवायची. अंधार झालाय त्यामुळे थोडीशी घाई करायची. मॅच महत्वाची आहे. पारगाव संघाला अंधारामध्ये खेळावं लागेल, नाही तर चांगली मॅच आपण पाहतोय. खेळाडूला जर जास्त दुखापत झाली असेल तर 12 खेळाडू पाठवायचा. चला 12 मॅन पाठवायचा. थोडी घाई करायची विनंती असेल. मॅच आपल्याला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पूर्ण करायचा आहे, त्यामुळे थोडस घाई करायची आहे. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचल्या तब्बल 26 झाल्यात. आता जिंकण्यासाठी करायच्यात 9 बॉल 7 बॉल 9 धावांची गरज आहे. 7 बॉल 9 धावांची गरज. कमालीचा सामना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. ग्रँड फिनाले ज्या मॅच ची चर्चा करत होतो, अगदी 2 बलाढ्य संघ. एका बाजूला पाहायला गेले तर क्रिकेटची पंढरी ज्या गावाला म्हटलं जातं, असा हा पारगाव संघ आणि त्यांच्या विरोधात भिवंडी परिसरातील दादा संघ म्हणून ओळखला जाणारा वडगर संघाला पाहतो. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज, गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटने. ओ इथे देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे शॉट फाईनला चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळतोय, जिथे सिंगल एकवटली गेल्या आणि या सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 2 चा खेळ पूर्ण झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचल्या 27 धावा. आता विजयासाठी करायच्या 6 बॉल 8 धावांची गरज आहे. काही घडू शकतो आणि काही बिघडू शकतो, असाच हा खेळ आहे. क्षणार्धाला बदलणारा खेळ. पाहायला गेलं तर महत्वाचा खेळाडू या संघाकडून पाहिला जातो. जीतला कॅप्टन, नेता, दिशादर्शक फिल्डिंग सेट करत असताना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. मात्र जोपर्यंत प्रवीण आहे तोपर्यंत सारं धावसंख्या सोपी आहे, कारण का कालच्या दिवसात अर्धशतक ज्याच्या बॅट मधून आलं, या स्पर्धेमधला पहिला खेळाडू आहे ज्या खेळाडूने 50 धावा या स्पर्धेमध्ये केल्यात. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. ही जमेची बाब आहे पारगाव संघाची. कमालीचा खेळ बहरताना पाहायला मिळतो. नवीन गोलंदाज अंतिम षटक, शेवटचं षटक, भैरवीचं षटक फेकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतो, जिथे 6 बॉल 8 धावा करायच्या आहेत. आणि पाहायला गेलं तर या संघाचा इतिहास जर पाहायला गेला तर वडगर संघाचा गोलंदाजीच्या जोरावर सामना जिंकला आतापर्यंत. आणि गोलंदाजी मार्कवर अंतिम षटकासाठी रोहितला प्राचार्य करण्यात दिलंय, जिथे धावा वाचवायच्या आहेत. 6 बॉल आणि 8 धावा करायच्यात बॅटिंग करत असताना सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव संघाला आणि त्यांच्या विरोधात वडगर संघ पाहतोय. कमालीची मॅच. पुढचा बॉल ड्राईव्ह केला, ऑन साइडला फटका, एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. दुसरीचा प्रयत्न चालवला, धोक्याची घंटा आणि डेंजर एरियाला भाग धावत असताना फलंदाजाला जावं लागतंय माघारी. धक्का क्रमांक लागला बॅटिंग करत असताना पारगाव संघाला. दुसरा फलंदाज होईल अतिश आउट. अभिषेक पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय इंडियन नंबर 4 साठी.
कमालीची मॅच पाहायला मिळतोय, पलटवार पाहायला मिळतोय आणि हेच क्रिकेटमध्ये पाहायला सर्व प्रेक्षकांना आवडत असते. षटकार, चौकार, त्याचबरोबर विकेट, हे सर्व काही आजच्या दिवसात पाहायला मिळतोय. आणि ज्या खेळाने आजचा दिवस संपूर्ण गाजवला गोलंदाजीच्या जोरावर, असा संघ मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय वडगर संघ. आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना पारगाव संघ, प्रवीण स्फोटक खेळाडू मैदानच्या आतमध्ये, विद्वांस खेळाडू आहे आणि चांगला खेळ त्यांनी देखील केला आजच्या दिवसात. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे बॉल पडल्यानंतर पॅडवर आदळला, लेग स्ट्रिकच्या बाहेर असावा बॉल आणि पंचांनी हेरला. कमालीचा बॉल पाहायला मिळतोय. चला घाई करायचे, थोडं फास्ट खेळायचं, स्पीडअप करायचंय. वडगर संघाला विनंती असेल, 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. पाहायला गेलं तर एका फटक्याचा खेळ आहे, मात्र क्रिकेट असाच आहे, कधी पारगावच्या बाजूने तर कधी वडगरच्या बाजूने. मात्र कोणता संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होण्याचं स्वप्न पूर्ण करेल? हो, वेगाने टाकला, भन्नाट वेग, 4 चित करत गोलंदाज फक्त पाहतच बसतील बॉल कडे, डोले विस्पारले गेलेत. कमालीचा बॉल बोलतोय, अगदी बुलेट मधून गोळी सुटावी त्या पद्धतीचा हा बॉल पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर प्रवीण सारख्या दिग्गज मातबदार खेळाडूला नाचवलं गेलं या खेळपट्टीवर. आता बॉल शिल्लक आहे 3 आणि विजयासाठी धावा करायच्या, 7 धावांची आवश्यकता. कमालीचा टाळ्या सिट्यांचा आवाज दुमदुमताना पाहायला मिळतोय. हो, पुढचा बॉल वेगवान, ते पाहायला मिळतो. अंतिम षटकात जिथे धावा वाचवत असताना पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 3 मध्ये रोहित जे शेवटचे षटक फेकतोय या स्पर्धेमधलं. कमालीची सामना पाहायला मिळतोय. जे स्वप्न पाहिलंय पारगाव संघाने, जे स्वप्न पाहिलंय वडगर संघाने, मात्र कोणत्या संघाचं स्वप्न पूर्ण होईल? सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न चालू आहे. फेकी चांगली झाली होती, मात्र बॉल कलेक्ट केला नाही. आता कंपल्सरी 1 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी सेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. चला घाई करायची थोडा. सन्माननीय आपण पाहू शकाल पळसपे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच आणि आदित्य एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा दिनेश दादा बेडेकर यांचा इथे शुभागमन झालाय. दादांना विनंती आहे आपण मुख्य मंचकावर या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. काय मॅच रंगली बघा, अगदी चेतन पाहिलं ना तर 6 मध्ये 8 होत्या, त्यानंतरचे प्रॉपर 3 यॉर्कर, त्याच्यावर अगदी उत्तर नव्हतं प्रवीणकडं. काल प्रवीणचा खेळ आपण पाहिला, 50 धावांची इनिंग, त्यानंतर 1 बॉल 1 धाव अगदी काढली. त्यानंतर मग शेवटच्या मॅच मध्ये चांगला खेळ राहिला. परंतु आज मात्र भिवंडीवरून आपण पाहताय अगदी हा संघ जो पाहायला होता वडगर संघ, काय जबरदस्त खेळ या संघाचा सुद्धा. दोन्ही बाजूला अगदी विचार केला, कभी बाजी इधर कभी बाजी उधर, कोणता संघ जिंकेल, कोण असेल मोरिया ट्रॉफीचा चॅम्पियन, कोण असेल रनर अप, हे अगदी 1 बॉल नंतर समजणार आहे. 1 बॉल कंपल्सरी 5 ची गरज म्हणजे मोठा फटका. मॅच आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या होणं हरकत नाही या मॅच साठी. कमालीचा सामना पाहायला मिळतो. एका बाजूला पाहायला गेलं तर भिवंडी परिसरातील दादा संघ आणि त्यांच्या विरोधात पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील पारगाव संघ पाहायला मिळतोय. कमालीचा सामना, असा सामना होणे नाही पुन्हा. प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करणारी स्पर्धा आपण पाहतोय. 1 बॉल आणि उडवलाय. चॅम्पियन इज द चॅम्पियन. पारगाव या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरताना पाहायला करत असताना हा ठोकलेला षटकार प्रवीणच्या बॅट मधून येतोय. दमदार लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार आणि सामना आपल्या बाजूने खिस्यात घातलाय. स्वप्न पाहिलं होतं मोरिया चषकामध्ये चॅम्पियन होण्याचं आणि ते स्वप्न पूर्ण करत असताना पारगाव संघ. वेल प्लेड बॉईज, हार्ड लक टीम वडगर. काय म्हणशील चेतन, कारण हा सुद्धा यॉर्क लाईनचा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु पिकअप काय केलं त्यानं, अगदी पीक केलं बॅटवर आणि सरळ ताकदीनं प्रचंड वापर. प्रवीणकडे इतकी ताकद आहे, त्या ताकदीचा वापर पाहायला मिळाला. आणि 26वी एंट्री, 25 इंट्रा 26व्या एंट्रीवर काल फायनलला पोहोचले आणि आज प्रथम क्रमांक आपण पाहताय. खूप बॅटपॅच चालू होता, आज तो संपलाय आणि इथून श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स मोरिया ट्रॉफीचा चॅम्पियन. त्यानंतर प्रवेश 11 आपण पाहते गावदेवी वडगर संघ ठरलाय या स्पर्धेचा रनर अप संघ.
बॅटिंग करत असताना सामना कुठेतरी गडगडला होता आणि पाहायला गेलं तर 10 बॉल 18 धावांची इनिंग साकारला प्रवीण ठरला या मॅचचा हिरो. चला प्रवीण लवकर या. 10 बॉल 18 धावांची इनिंग साकारली आणि दमदार खेळ करत असताना आपल्या बाजूने खिशात सामना खिचून आणला आणि या मॅचचा हिरो प्रवीण ठरला. चला आपण सन्मान करूया व्यासपीठावर. श्रीकांतजी पवार आहे त्यांचा आपण सन्मान करतोय. सन्माननीय श्रीकांतजी पवार ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला तब्बल 11,000 रुपयाची धनराशी आम्हाला या स्पर्धेला पुरस्कृत केली आहे. त्यांचा आपण सन्मान करूया. त्यानंतर भरतजी कटेकर असतील. अगदी एक जबरदस्त क्रिकेटर. बरीच वर्ष त्यांनी क्रिकेटच्या अगदी टेनिस क्रिकेटसाठी पळसपेसाठी खर्च केली. त्यानंतर आजही 40+ माध्यमातून त्यांचा खेळ पाहायला मिळतोय. तर श्रीकांतजी पवार एक डॅशिंग व्यक्तिमत्व त्यांचा आपण सन्मान करतोय या स्पर्धेत. जर त्रिमूर्ती पाहायला मिळतील. अगदी बडे मिया छोटे मिया तुम्हाला पाहायला मिळतात बघा आणि त्यांचा सन्मान आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून. त्रिमूर्ती आपण पाहत आहे. कालच्या दिवसापासून आजपर्यंत खूप चांगले डिसिजन पाहायला मिळाले. ते आमच्या तीनही पंच जीवन गावण सर, सत्यवानजी काकडे सर आणि शैलेशजी चव्हाण सर या 3 पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त कामगिरी सातत्याने आपण पाहिली आहे आणि त्यांचा हा सन्मान आपण करतोय. चला स्कोरर बाकी चला माहिती पटापट काढून घ्या. चला त्यानंतर आणखी एक सन्मान आपण करतोय. आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज ऐकायला मिळाला सकाळपासून बारापाडा गावचे सुपुत्र कर्नाल विभागातील एक मराठीचा गोड आवाज चेतनजी गावण सर आपण या आपला सन्मान इथे केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून.